हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. श्री भगवान वाच. अर्जुनाचं महत्व चित्ताचे, त्याची सार जाण योगाचे, जेत मन आणि बुद्धीचे ऐक्याते. ज्ञानेश्वरी नित्यपाठाचा हा प्रवास कर्मयोग आणि कर्माचा योग साधत असताना केवळ कर्म करणं आणि त्याच्यामधली अपेक्षा सोडणं एवढ्यापुरती मर्यादित न ठेवता योगप्रधानता अंतःकरणाची आत्मज्ञानाकडे नेणारी आणि त्याच्यातून अंतःकरणाला प्राप्त झालेलं स्थैर्य आणि त्या स्थैर्याची अभिव्यक्ती म्हणून अंतःकरणात आलेलं समत्व इथपर्यंत आलेलं आहे. मागच्या वेळेला आपण बघितलं की देह तरी बरी चिलीकडे आपुली अपरी हिंडे परी बैसका न मोडे मानसीचे. कर्मरत आहे तो योगी, सुरुवातीपासूनच करतोय. म्हणजे ज्ञानी झाल्यावर आता कर्माला सुरुवात झाली अशातला भाग नाही. ज्ञानपूर्व स्थितीमध्ये पण यथायोग्य कर्म चाललेली आहेत, जे जे वाटेला आलेलं आहे ते नीट चाललेलं आहे. पण अंतःकरणाची भूमिका ही सारखी कशाने तरी हलते आहे. मनाविरुद्ध गोष्टी झाल्या की तो नर्वस होतो. साधकाची अवस्था आहे. अध्यात्म करावंसं वाटतं पण जमत नाही, त्याने नर्वस होतो. वेळ मिळत नाही अध्यात्माला. संसाराची आवड तर आहे पण त्यातल्या कॉम्प्लिकेशन्स तर नको आहेत. म्हणजे आम्हाला हवंय तेवढा संसार चालेल, जे आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे, आम्हाला जी सिक्युरिटी लागते तेवढ्या संसाराची आम्हाला आवड आहे. पण त्याच्याबरोबर येणारे आमचं ज्या वेळेला एकांताचा मूड असतो त्यावेळेला घरच्यांनी वेगळं म्हटलं तर आम्हाला संसार अंगाशी येतो. तशा प्रकारे अमुक एक हवं आणि अमुक एक नको असा जो अंतःकरणाचा आग्रह आहे, त्यामुळे अंतःकरण सारखं हेलकावे खात असतं. आणि त्या हेलकाव्यातून ज्यांनी स्वतःची सुटका करून घेतलेली आहे, एक निश्चित मुक्कामाचं ठिकाण त्याला गवसलेलं आहे. त्याला शांती मिळवण्यासाठी कुठेही दुसरीकडे जावं लागत नाही शांत ठिकाणी. अशा प्रकारे ज्याला स्वतःमध्ये आनंदाचं स्थान, काय आहे आनंदाचं स्थान स्वतःमध्ये, आपण स्वतःच आहोत असं ज्याला अनुभवाने कळलेलं आहे आणि त्यामुळे तो स्थिर झालेला आहे, त्याला अर्जुना समत्व चित्ताचे, त्याची सार जाण योगाचे, ही स्थिती प्राप्त करून घेणं हे योगाचं सार आहे. बरचसा सगळा जो संतांचा जो अप्रोच आहे किंवा भगवान श्रीकृष्णांचा सुद्धा जो अप्रोच आहे हा रिझल्ट ओरिएंटेड आहे. प्रोसेस ओरिएंटेड तर आहेतच ते, पण प्रोसेसचा डायरेक्शन काय असायला पाहिजे. चित्ताचं समत्व हा रिझल्ट आहे, ते सार आहे. ते साधत नसेल आणि आम्ही योग साधना करतो आहोत कुठल्याही प्रकारची, तर काहीतरी अजून मिसिंग आहे पार्ट, किंवा काहीतरी गोष्ट अशी आहे की जी ॲड्रेस करायला हवी आहे. परिपूर्णतेने ते साधत नसलं तर हा जो भाग आहे हा साधकांनी जागरूकपणे स्वतःला तपासायचा भाग आहे. नाहीतर एक अल्पसंतुष्ट मनोवृत्ती असते की लोक काहीच करत नाहीत, त्यापेक्षा आम्हाला कळलंय आम्ही काहीतरी करतोय, त्याच्याने समाधान असतं. नाही असं नाही, ईश्वराशी आम्ही संबंधित आहोत याचं. पण ज्ञानस्थिती ही केवळ काल्पनिक न राहता तो आमचा अनुभवाचा भाग व्हायला पाहिजे असं ज्यांना वाटतं, त्यांनी या अवस्था आम्हाला प्राप्त नाहीयेत म्हटल्यानंतर त्या का प्राप्त नाहीयेत हे जर का शोधायला गेलं तर असं लक्षात येतं की मुख्य आमचं मनच त्याला तितकं फॉर नाही. त्याला अनेक गोष्टी हव्या आहेत आणि त्याच्यामध्ये देव पण हवा आहे आणि तिथे ते काही वेळेला सहाय्य करतं, काही वेळेला सहाय्य करत नाही. कुठल्या प्रकारचे विचार अंतःकरणात उठतात, ज्या गोष्टींच्या आवडी आहेत, ज्या गोष्टींचा आग्रह आहे अंतःकरणामध्ये, त्या प्रकारचे विचार मनामध्ये उठतात. आणि मग शरीर कितीही स्थिर असलं
बाकीची गोष्ट अवस्था, आजूबाजूची परिस्थिती कितीही कंड्युसिव्ह असली, घरातलं सगळं अनुकूल आहे, तरी काहीतरी आतमध्ये दुखत आहे. हा जो भाग आहे तो हळूहळू ऍड्रेस करत स्वतःपाशी राहायचं ज्या वेळेला अंतःकरण शिकतं, त्यावेळेला मग ती व्यक्ती कर्मामध्ये असो किंवा कर्मामध्ये नसो, म्हणजे दोन्ही प्रकारचा प्रॉब्लेम असतो. खूप खूप कामं पडतात, तेही लोक बेचैन असतात की खूप खूप कामं पडतात, कशालाही वेळ नाही. आणि ज्यांना अजिबातच काम नाहीये तेही बेचैन असतात, काहीतरी काम असलं पाहिजे. मग काही ना काहीतरी जाऊन क्लबमध्ये जाऊन लोकांची, रिटायर्ड लोक जे असतात, म्हणजे जाऊ नये असा तर भाग नाहीये, पण का तर घरी बसून वेळ जात नाही. हा जो प्रकार आहे याचं कारण बुद्धी कुठेही एंगेज नाही. आणि बुद्धी जोपर्यंत एंगेज करत नाही आम्ही कशा तरी उच्च ध्येयामध्ये, तोपर्यंत ती आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फिरवत राहणार. ही जी ओवी आहे अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सारं जाणे योगाचे, याच्यामध्ये अंतःकरणाचे तिन्ही आस्पेक्ट, अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सारं जाणं योगाचे, जिथं मन आणि बुद्धीचे ऐक्याते, तीन गोष्टी. अंतःकरण चतुष्टय असं म्हटलं जातं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. अहंकार हा तर आहे पर्सनॅलिटी, पण बाकीचे जे तीन आस्पेक्ट आहेत, मन, बुद्धी, चित्त, ह्याच्यावर काय करायचं हे किंवा काय अवस्था असली पाहिजे ह्या एका ओवीत सांगितलं. स्वामींनी एकदा बोलताना एका प्रवचनात वेगळ्या रेफरन्सला असं ते म्हणाले होते की गंगा जशी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पवित्र आहे, उगमापासून ती समुद्राला जोपर्यंत मिळते, आणि त्यामुळे तिच्या किनारी असलेल्या सगळेच भाग ही क्षेत्रच आहेत, म्हणजे पावनच आहेत, पण तरी काही तीर्थक्षेत्र असतात, विशेष स्थानं असतात. तसं ही ओवी म्हणजे तीर्थक्षेत्र आहे. ज्ञानेश्वरीतलं अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पानापानात ज्ञानेश्वरी स्वतःच तीर्थस्वरूप आहे. आणि तशातल्या काही काही ओव्या म्हणजे असं बुडून घालवायला पाहिजे अंतःकरण त्याच्यामध्ये, की हे काय म्हणतात. सामान्य पातळीला पण अप्लाय करता येतं की सारखं मन कर्माच्या विचारांनी हलता कामा नाही. आमचं आधी आलेलं आहे ते आधीच्याच ओव्यांमध्ये किंवा आधीच्या श्लोकांमध्ये, तू योगयुक्त होऊनी फळाचं संकट टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्म. सारखं तू कर्माच्या फळाशी संबंधित होऊन राहू नकोस. कर्म वाटायला आलंय ते कर, काय झालं त्याच्या पुढे सारखं मागे वळत बसू नकोस. याचा अर्थ काही कर आणि कसंही कर आणि पुढे जा असा त्याचा अर्थ नाहीये. पण आदरिले कर्म दैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषी तेथ दोषावे हेही नको. सारखा आनंदित त्याच्यामध्येच आठवण काढत बसणे की कसं छान केलं, तसं करू नकोस. किंवा नाही झालं का निमित्ते कोणे एके, ते सिद्धी न बचता ठाके, तरी तेथीच अपरितोखे शोभावे ना. आम्ही खूप चांगलं केलं होतं पण कोणाला ते कळलंच नाही, कोणी ॲप्रिसिएट केलं नाही, आणि आम्हाला हवं तसं त्याचं आउटपुट आलं नाही, असा असंतोष मनात घेऊन पुढच्या दिवशी पुढे जाऊ नकोस. देखी संत कर्मी, हे जे सरिसेपण मनोधर्मी. एखादं कर्म पूर्णत्वाला गेलं किंवा नाही गेलं, त्याच्यामध्ये अंतःकरण तितकंच सरस आहे, म्हणजे त्याला त्याच्यामध्ये फार अफेक्ट करून घेत नाहीये. कर्माची दोन फळं आहेत. एक फळ म्हणजे बाह्यतः ज्या उद्देशासाठी आम्ही कर्म सुरू केलं तो उद्देश पूर्ण होणे, हा एक भाग. आणि तो उद्देश पूर्ण होणं हा एक भाग बाह्य फळ आहे. आंतरिक फळ हे आहे की त्याने आमचं रजोगुण शांत होतं, करावं असं वाटतंय ना केलं, आणि ते शांत झाल्यानंतर आता त्याच्यातून मी केलं नाही याच्या पद्धतीचं काही गिल्ट अंतःकरणात ती व्यक्ती बाळगत नाही. माझ्याकडून जेवढं होतं तेवढं करून झालं, आता मी त्याच्यामध्ये फार रेंगाळलं नाही. अशा प्रकारे आंतरिक फळ हे आहे की कर्म केल्याचं शांत वाटणं, माझं कर्तव्य मी पूर्ण केलं याच्याबद्दल मन निवांत राहणं. हे जर का नाही ठेवलं, हे जे सरिसेपण मनोधर्मी, हे जी योगस्थिती उत्तमी प्रशंसेचे, यालाच योगस्थिती म्हणजे कर्म करायच्या आधी त्याच्या उद्देशाचा विचार करणं, ते कसं करणार आहे हे विचार करणं. समजा आता एखादं स्वाध्याय करायचा आहे, तर स्वाध्याय करायचा आहे, मग ते कशा प्रकारे आमचा विषय काय आहे त्याचं सगळं बॅकग्राऊंड समजून घेतली, सगळं वाचलं,
रेफरन्सेस काढले, नाही समजते ते अजून चिंतन केलं, हे सगळं करणं भागच आहे. ते कर्म करत असताना ते नीट प्रेझेंट करायचा प्रयत्न करणं, त्याच्यासाठीच्या नोट्स बरोबर ठेवणं, विसरलं तर फार मनाला लावून न घेणं, एखादी गोष्ट लर्निंग आहे सगळ्या गोष्टी. आणि ते झाल्यानंतर ते प्रत्यक्ष जर का आमचं बोलणं वक्तृत्व जितकं सजायचं तितकं सजलं, लोकांनी अप्रिशिएट केलं, आनंदच आहे. पहिला नंबर आला, समजा स्पर्धा असेल, आनंदच आहे. पण नाही आला, आमचं थोडंसं तिथे गेल्यानंतर घाबरलो आम्ही, स्टेज डेअरिंग, प्रॉब्लेम नाही काही, तुझं त्यानिमित्ताने चिंतन झालं, त्यानिमित्ताने स्पर्धा कशा प्रकारे होतात हे कळणं झालं, आणि अभ्यास झाल्यामुळे आता तू जी साधना करशील ती त्या प्रकाशामध्ये करशील. अशा प्रकारे आंतरिक फळ जे आहे त्याचं, मग ते कसं झालं, त्याचं पूर्णत्वाला गेलं का? माझ्या परीने पूर्णत्वाला गेलं. सर्वार्थाने पूर्णत्वाला कदाचित नसेल गेलं, हे मी सारखं नाही करत बसणार. त्याचं जे फळ आहे आंतरिक की समाधान, आणि त्याच्यानंतर अंतःकरण शांत राहतं, ते मागच्या सगळ्या घोटाळ्यांमध्ये पुन्हा पुन्हा राहत नाही, ते स्वतःपाशी येतं किंवा ईश्वराशी संबंधित होऊन राहतं मोकळ्या वेळामध्ये. यालाच योगस्थिती उत्तम प्रशंसित. म्हणून कर्म करत असताना तत्परतेने करणं, आणि कर्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये न रेंगाळता स्वतःच्या चैतन्य स्वरूपाशी संबंधित होऊन राहणं, याला योगस्थिती असं म्हटलेलं आहे. आणि ती योगस्थिती ज्याला प्राप्त झालेली आहे त्याचं अंतःकरण समत्व प्राप्त करून घेतं. म्हणून याचा थोडासा विचार करत असताना समत्व याचा अर्थ कर्माने अंतःकरण न हलणं हा एक भाग आहे. दुसरं म्हणजे लोकांशी वागताना ती व्यक्ती समत्वाने वागते. त्याला मागच्या वेळेला आपण थोडंसं बघितलं होतं युवा केंद्रामध्ये ऍक्च्युली, की पंत महाराज बाळकुंदरीकरांनी त्याच्यावर असं म्हटलं की समत्व इज नॉट इक्वॅलिटी बट इट इज अप्रोप्रिएटनेस. की तुम्ही समत्व याचा अर्थ सगळी माणसं समान आहेत, याचा अर्थ मग सगळ्यांशी समानच वागा, अशातला तो भाग नाहीये. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याला चुकीचं म्हणणं हे व्यवहाराला धरूनच आहे. ज्ञानी व्यक्ती असली तरी ती वाटेल तसं वागते असा त्याचा अर्थ नाही, किंवा सगळ्यांनाच जवळ करते असा त्याचा अर्थ नाही. कारण कित्येक संतांचे दृष्टांत हे आम्हाला, किंवा त्यांचं समत्वाने वागणं आम्हाला काही वेळा ते झेपणं नसतं. रामकृष्णांचं जसं ते उदाहरण दिलं होतं की गंगेच्या किनारी जाऊन तिथली माती थोडीशी उचलली आणि एका हातात रुपया आणि दुसऱ्या हातात माती, माती रुपया रुपया माती असं ते म्हटलं. म्हणजे दोन्ही सारखंच आहे, आणि टाकून दिलं दोन्ही की सगळं सारखंच आहे ज्ञानी व्यक्तीच्या दृष्टीने. याचा अर्थ त्यांनी दुकानात गेल्यानंतर माती द्यावी असा त्यांचाही भाव नव्हता. त्यांनाही माहिती होतं रुपया त्याचं काय मूल्य आहे आणि त्याची काय गरज आहे, हे संतांना तो कॉमन सेन्स नसतो अशातला भाग नाही, त्याला तो कॉमन सेन्स असतोच. पण त्याचं जे अंतःकरणावर प्राधान्य असतं ते त्यांच्या दृष्टीने अजिबात नसतं. त्याचं मूल्य व्यवहार तर त्यांना माहिती नसतं. म्हणून गोंदवलेकर महाराज पैशाला पैका असं म्हणायचे. का पैका म्हणता, तर ते म्हटले होते की कारण ज्याला आपण क प्रत्यय लावतो त्याला क्षुद्रत्व देतो, क पदार्थ असं म्हणतो ना आपण. तसं पैशाचं एवढं मूल्य अंतःकरणात ठसलेलं आहे आमच्या की त्याला पैका म्हटल्याने किमान ते थोडं कमी व्हावं असं, मी त्यांच्या दृष्टीने नव्हे. त्यांना एकाने विचारलं होतं की फारसं मला पैशाचं काही अंतःकरणात लोभ बीब नाहीये, आणि मी डॉक्टर होते आणि सधन रुग्णांकडून मी जास्ती पैसे घेतो आणि त्याच्यामधून मी गरीब पेशंट्सना मोफत किंवा सवलतीमध्ये उपचार करतो. इतकी काही पैशाची आसक्ती माझ्या अंतःकरणामध्ये नाही. तर हे बरोबर आहे ना? तर ते म्हटले आहे, बरोबरच आहे, पण पैशाची आसक्ती आहे की नाही हा काय ह्याचा क्रायटेरिया नाहीये. पैसे मिळाल्यावर बरं वाटतं की नाही? बरं वाटतं, म्हणजे आसक्ती आहे. सिंपल, म्हणजे उगीच कॉम्प्लेक्स करत बसायचं कारण नाही. ज्या गोष्टींनी आम्हाला बरं वाटतं त्याची अंतःकरणात त्याचा रस आहे, तो डिनाय करण्यात काहीही पॉईंट नाही. त्याला समर्थांनी असं म्हटलंय की अशा प्रकारचा जो गुरु आहे की जो शिष्यांना काहीच सगळं त्यांचं बरोबरच आहे असं सांगतो, त्याला त्यांनी असं म्हटलं की रोगी झाकून मारले, तू बरा आहेस असं त्याला सांगत राहणं, काही झालेलं नाही तुला, अरे पण त्याला आवश्यकता आहे तसं न करणं. रोगी झाकून नाही मारायचा, तो रोग आहे याचा अर्थ अंतःकरणात ज्या गोष्टींच्या सुधारण्याची आवश्यकता आहे त्याच्याबद्दल गिल्ट बाळगून काही होणार नाही की सारखं आम्ही कसे आहोत
त्याच्याबद्दल गिल्ट बाळगत राहणे, आम्ही तितके योग्य नाही आहोत. त्याला रामकृष्ण गमतीने असं म्हणत असत की एकदा एका गुरुचा एक शिष्य होता आणि त्याचा अगदी विनीत भाव होता गुरुपाशी की मी तुमचा शिष्य म्हणवायला योग्य नाहीये आणि सारखं तेच तुम्ही काही सांगितलं तर ते करायला मी योग्य नाहीये. तर गुरुंनी त्याला सांगितलं एकदा तिकडचं काहीतरी एक वस्तू आणून दे बाजारात जाऊन. तर त्याच्यावर तो म्हटला पण मी कुठे योग्य आहे असं म्हणून त्याने ती आणली पण नाही. म्हणजे काहीच करायचं नाहीये आणि त्याची गिल्ट मनात बाळगणं हा साधक वर्गामध्ये कित्येक वेळेला आपला इनर्शिया असतो की आस्था आहे की प्रबोधन ऐकावंसं वाटतं, स्वाध्याय करावासं वाटतं, ध्यान करावंसं वाटतं, उपासना करावीशी वाटते, पण जमत नाही. ही जी रड अंतःकरण बाळगतं ही आमची मुमुक्ष अवस्था नाहीच आहे. हे केवळ आम्हाला कधीतरी आठवण झाल्यावर आम्ही चार चौघामध्ये म्हणतो. आम्हाला घरात गेल्यावर गिल्ट बिल्ट काहीच वाटत नाही, सगळं सुखानेच चाललेलं असतं. स्वामींनी त्याच्यावर पूर्वी फार कडक बोलायचं ऍक्च्युली की कित्येक वेळेला मनोगतामध्ये प्रकट करताना गुरुपौर्णिमेला वगैरे की स्वामींशिवाय आमचं कोणी नाहीच वगैरे, काही नसतं म्हटलं असं, आमचं बरं चाललेलं असतं. आणि उगीच कुठेतरी गेल्यानंतर आम्ही भावना एक्सप्रेस करत बसतो की स्वामींशिवाय कोणी नाही. चार चौकात सांगण्याची गोष्ट नाही, आतमध्ये कुठे 24 तासामध्ये कुठे आमचं देवाशिवाय अडतं, आठवण पण नसते आम्हाला. हे आम्ही मान्य करून टाकायला पाहिजे की आम्ही कसे आहोत. आणि त्याच्यामधून समत्व ही अत्युच्च पातळी अंतःकरणाला गाठायची आहे. हा प्रवास जो करायचा आहे त्याच्यासाठी एक सतत अंतःकरण ईश्वर संबंधी करून ठेवणं, स्वसंबंधी करून ठेवणं ही प्रोसेसचा भाग आहे. आणि तो प्रोसेस जर का आम्ही करत नसू तर एक आम्हाला कोणाबद्दल फार काही वाईट मनात येत नाही, कारण आम्ही अशा प्रकारच्या रिस्की सिच्युएशन मध्ये संबंधितच होत नाही. मग आमच्या अंतःकरणात एक व्यावहारिक समत्व आलेलंच असतं. तशा प्रकारची गोष्ट नाही समत्व. सामान्य पातळीवर घेता येतं, पण उंचीवरच्या गोष्टी किती सामान्य करायच्या ह्याला एक मर्यादा आहे. म्हणून आम्हाला एकदम घट्ट किंवा सकस अन्न पचत नाही म्हणून त्यात थोडं पाणी घातलं, पण हळूहळू एवढं पाणी घातलं की त्याच्यानंतर त्याच्यात अंशच राहिला नाही, असं होतं कामा नये. नुसतं पाणीच पितो आहे तसं नाही होतं कामा. त्याचं जे सारभूत तत्व आहे ते आम्हाला ह्याची सार जाणं योगाचं, असं जर का स्वामी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की समत्व प्राप्त होणं हे जर का योगाचं सार असेल तर ते फार लाईट करण्यात काय पॉईंट नाही. त्याला काहीतरी एक मूल्य आहे आणि ती स्थिती संतांची सांगितलेली आहे. आम्हाला प्राप्त व्हायची असेल तर तो मार्ग चालण्याची आमची तयारी कितपत आहे तितकं ते समत्व आमच्या अंतःकरणामध्ये रिफ्लेक्ट होईल. 3 गोष्टी आहेत की अर्जुना समत्व चित्ताचे, त्याची सार जाणं योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य होते. मन आणि बुद्धी जिथे एकत्र येतात, ऐक्य पावतात. कशाच्या दृष्टीने ऐक्य पावतात तर उद्दिष्टाच्या दृष्टीने ऐक्य पावतात. बुद्धीचं काम काय आहे? निश्चयात्मिका बुद्धी, अशी बुद्धीची डेफिनेशन आहे की अंतःकरणाचा तो कॉम्पोनंट की जो निश्चय करतो. कसला निश्चय करतो? निश्चय करतो याचा अर्थ काहीतरी ठरवतो असं नव्हे, त्याला संकल्प म्हटलं जातं. की मी रोज उठून पाऊण तास ध्यान करीन आणि पाऊण तास व्यायाम करीन असं जे ठरवतो हा काही बुद्धीचा निश्चय नाहीये, तो संकल्प आहे. आणि दुसऱ्या दिवशी ऍक्च्युली आम्ही ते करू शकत नाहीये, त्याला विकल्प असं म्हणतो. म्हणजे स्वामींनी त्याला एकदा उदाहरण देताना असं म्हटलं की सकाळी लवकर उठेन आणि मग सगळ्या उपासना करेन, सगळ्यांचं व्हायच्या आधी आवरेन. का तर स्वामी जसं करतात, संत जसं करतात तसं आम्ही करू, असं रात्री झोपताना ठरवणे, 4:30चा अलार्म लावणे, संकल्प. आणि प्रत्यक्ष थंडीमध्ये पांघरून बाजूला न करणे, नंतर 15 मिनिटांनी उठू असं जे वाटतं त्याला विकल्प असं म्हटलं जातं. आणि संकल्प विकल्पात्मक मन, हा मनाचं हे स्ट्रक्चर आहे की ते सारखं नवीन नवीन गोष्टींचा संकल्प करतं आणि नंतर ते विकल्प करतं. म्हणजे एकदा ह्या डायरेक्शनला जाईल, तर त्या डायरेक्शन जाईल, करू का नको करू, करू का नको करू, अशा प्रकारच्या भूमिकेत राहतं. त्याला मन असं म्हटलं जातं. आणि मनाला पूर्वसंस्कारानुसार ज्या गोष्टीची गोडी लागलेली आहे त्या प्रकारच्या संकल्प ते करत राहतं. आणि त्याला हितकर बुद्धी काहीतरी सांगत असते की असं वागणं आता बरोबर नाहीये, मग ते लगेच विकल्प करतं. कोणाला तरी काहीतरी पटकन बोलून टाकावं, राग आला म्हणून असं वाटतं, पण प्रॉब्लेम होईल नाही बोलू, म्हणून ते स्वतःला बुद्धीने सांगितल्यावर रिस्ट्रेन करतं, विकल्प. अशा प्रकारे पुढे मागे होत राहणं
हे मनाचं स्ट्रक्चर आहे. त्याला दुसरं काही करता येणार नाही. त्याला एकच करता येईल की त्याला चांगल्या गोष्टींचा अनुभव देऊन त्याची गोडी लावणं. म्हणून आम्ही मनाला सारखं मारा करून त्याला मागे वळवता येणार नाही. त्याला गोडी दाखवूनच ते मागे वळेल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभव सुखची कवतिके गावीत जायचे. त्याला शांत बसण्याची गोडी नाहीये. त्याला सारखं काही ना काही करत राहण्याची गोडी आहे. सारखं लोकांशी संबंधित होऊन राहण्याची गोडी आहे. आम्हाला ध्यान चांगलं जमतं हे 4 लोकांना कळल्याशिवाय त्याला गोडी वाटत नाहीये. या सगळ्या गोष्टींमधून त्याला हळूहळू शांत राहायला शिकवलं तर मग ते तरी आत्मसुखाची या गोडी, असं पुढे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी एक शब्द जे वापरलेत, आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयांच्या ठाई इंद्रिया मानूची नाही. त्याला मानच नाही इंद्रियांना काही. हे अत्युच्च वर्णन आहे की त्याला शांत राहण्याचं सुख एवढं कळलं की त्याच्यानंतर आता अंतःकरण स्वतःहूनच बाहेर धावत नाही. लहान मुलाला जसं एखादं नवीन कला शिकवायची असेल, ड्रॉइंग शिकवायचं असेल, त्याला नुसतंच बसवलं की हे ड्रॉइंग कर, ते काहीतरी काढतं म्हणजे, आणि मग त्याला ते पटलं नाही की ते फेकून देतं. तसंच मन काही ठरवतं आणि नाही पटलं की फेकून देतं. त्याला जर का स्टेप बाय स्टेप हे तुला कसं जमतंय असं दाखवलं तर हळूहळू ते स्वतःच मोकळ्या वेळात ड्रॉइंग काढायला बसतं. तसं ते अंतःकरण पण त्याला ध्यानाची गोडी कळत नाही. त्याला एक 15 मिनिटं ध्यान केल्यानंतर नको वाटतं, एकदा केव्हाचं उठून जाऊ असं वाटतं. पण त्याला थोडंसं आज एवढंच कर असं करता करता त्याला ज्यावेळेला तो थोडासा मॅच्युअर होतो त्यावेळेला असं त्याला वाटतं की ध्यान करायला पाहिजे. बरं वाटतं. का बसतोस माहिती नाही, बसतो. अशा प्रकारचं अंतःकरण स्वतःपाशी राहण्याची गोडी ज्यावेळेला तर शिकतं. हे अनुभवानेच होतं, केवळ संकल्पाने होत नाही. म्हणून ह्या सगळ्या अंतःकरणाच्या प्रवृत्तीचा भाग जो आहे तो आम्ही आमच्या इंद्रियांना कंट्रोल केला तरच होतो. प्रवृत्ती म्हणून त्यांनी असं म्हटलंय की पुढे काम आणि क्रोध हे कसे कंट्रोल करायचे वगैरे सगळा ज्यावेळेला भाग चाललाय तर त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की यांचा पहिला पुरवठा इंद्रिय, काम आणि क्रोध हे जे विकार आहेत अंतःकरणातले, म्हणजे काम म्हणजे सतत दरवेळेला वाईट म्हणून म्हणायला नको. काम याचा अर्थ इच्छा. ईश्वर सोडून आमच्या अंतःकरणात ज्या ज्या इच्छा उठतात त्या सगळ्या कामामध्ये मोडतात. ईश्वर सोडून जे जे काही वाटतं आम्हाला ते सगळं हवं असं वाटतं आणि नको असं वाटतं ते पण इच्छा आणि द्वेष याच्यामध्ये जाऊन मोडतं, रागद्वेष. त्या सगळ्या गोष्टींचा पहिला पुरवठा इंद्रिय. त्यांचा पहिला पुरवठा इंद्रिय. येथून प्रवृत्ती कर्मासी वी, अंतःकरणाची ठुसठुसच असते काहीतरी करावं असं, ती कर्माला जन्म देते. आधी निर्दळून घाली ती सर्व काही. आधी इंद्रियांना कंट्रोल कर. खूप गोड खावंसं वाटतं, खाऊ नको. किमान खावंसं वाटतं याला डिनाय नको करू, खाऊ नको. प्रत्यक्ष कर्मामध्ये आणू नकोस. ते कर्मामध्ये आलं की त्याचा इम्पॅक्ट पुढचा सुरू झाला. आणि कारण नुसत्या विचारांचा ठसा जितका अंतःकरणावर बसतो त्याच्यापेक्षा कर्माचा ठसा जरा जास्तच बसतो, कारण ते प्रत्यक्ष केलेलं असतं. त्यामुळे त्याचं इम्प्रेशन घेऊन अंतःकरण वावरतं आणि मग पुन्हा ते करण्याची प्रवृत्ती वाढते. असं प्रत्येक कर्माच्या बाबतीत आहे. चांगल्या कर्माच्या बाबतीत पण तसंच आहे की कोणाला 4 पैसे दान दिले, काय वाटतं, त्याचं बरं वाटलं, मला अजून दानाची प्रवृत्ती होईल. म्हणून कुठल्या प्रकारचं कर्म अंतःकरण तुम्ही रिपीट करता आहात शरीराच्या अंगाने, त्या प्रकारची अंतःकरणाची प्रवृत्ती घडत जाते. यालाच गीतेने अभ्यास योग असं म्हटलेलं आहे की मन कंट्रोल नाही होत, काय कर, अभ्यास कर कंट्रोल करण्याचा. अभ्यास योग युक्तेनं चेतसा नान्यगामिना. चेतस म्हणजे मन, ते पुन्हा पुन्हा बाहेर जाणार नाही. बाहेर जाण्याचाच अभ्यास ठेवलास तर ते आत येणार नाही. जस्ट की जसं शरीराला वेगवेगळ्या प्रकारचं अन्न लागतं, भूक लागली आहे संध्याकाळच्या वेळेला आणि त्यावेळेला काहीतरी पोटात गेलं पाहिजे, काय पोटात टाकायचं ह्याचं चॉईस आपल्याकडे असतं. मग त्याच वेळेला जंक फूड पण खाता येतं, त्यानेही पोट भरतं, आणि त्याच वेळेला काहीतरी चांगलं खाल्लं की त्यानेही पोट भरतं. तो चॉईस तुम्ही कुठला करणार आहात त्याच्यावर तुमचे टेस्ट बर्ड्स पुढच्या वेळेला तुम्हाला प्रवृत्त करतील की परत तेच खाऊ.
तसं अंतःकरणाचं पण आहे, आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी त्याच्यानुसारच होतील शरीराच्या. तसंच अंतःकरणाचं पण आहे. एकूण अंतःकरणाला जी ओढ आहे ती शांती सुखाची आहे, सुखाची आहे बेसिकली. आणि ते शांतीमध्ये आहे हे त्याला कळत नाही. मग ते काही ना काही बाहेरच्या गोष्टी मागत राहतं. त्याचंच सारखं फीड चालू राहिलं त्याला, तर ते हळूहळू त्याच्यातच सुख शोधेल. त्याला ज्या वेळेला आतमध्ये सुख आहे हे कळेल, त्यावेळेला ते नाईलाजाने का होईना त्याला कळेल की इथे राहिलेलं बरं वाटतं. म्हणून दरवेळेला आमच्या अंतःकरणासमोर, आमच्या बुद्धीसमोर एक चॉईस असतो की काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही करायचं म्हणजे बाह्य गोष्टींचा नाही, अनुसंधानात राहायचं का नाही राहायचं हा चॉईस असतो, ऑल द टाइम असतो. तो चॉईस आम्ही जर का एक्झिक्यूट केला की अनुसंधानात राहायचं, बरं वाटलं नाही तरी राहायचं, जमत नसलं तरी राहायचं, अंतःकरण मानत नाहीये तरीही राहायचं. असं केल्यामुळे हळूहळू त्याला तिथे राहण्याची सवय लागते आणि मग ते कंट्रोलमध्ये येतं. यांचा पहिला पुरवठा इंद्रिये इथून प्रवृत्ती कर्मासी विये, आधी निर्दळून घाले सर्वथैव. तिला प्रवृत्ती थांबव म्हणजे प्रत्यक्ष कर्मामध्ये येण्याचं थांबव. मग काय होईल? मग मनाची धाव पारुशेल. मनाची सारखीची धाव आहे बाहेर सारखी भटकायची. काही नाही तर मोबाईलवर कोणाचं काय चाललंय एवढं बघावं, कोणाचा काय स्टेटस आहे तो बघावा, बघावा म्हणजे. पण तुझा स्टेटस बघ ना, ते काय आहे तो त्याला बघायला वेळच नाही आतमध्ये. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवणूक होईल, सोडवण होईल. बुद्धी सारखी जी मग आतून तिला कळतंय की ह्याच्यात वेळ घालवणं बरोबर नाहीये, ती सारखी इन्स्ट्रक्शन देत बसते आणि मग तो काही मन ऐकत नाही. आतल्या आत एक संघर्ष निर्माण होतो. एकदा का ते मन ऐकायला लागलं की बुद्धीची सोडवण होईल. इतुके आणि थारा मोडेल या पापी यांचा. म्हणजे आपण पापी नाही आहोत, ते काम क्रोध हे दोन पापी आहेत. त्यांचं जर का आपल्याला जर का बिमोड करायचं असेल तर आधी करणं प्रत्यक्षात बंद कर, मन हळूहळू कंट्रोलमध्ये येईल. आणि ज्या वेळेला अशा प्रकारे अंतरसुखाची ज्याला गोडी लागलेली आहे असं मन तुम्हाला जमायला लागतं ठेवणं, बाय अँड लार्ज. कधीतरी ते आपली गुण दाखवतं म्हणजे ते कसं काय आहे ते दाखवतं. पण ओव्हरऑल तुम्हाला त्याच्यामध्ये शांत राहायला जमायला लागल्यानंतर किंवा अंतःकरणात विकार प्रवृत्ती अंतःकरणात आल्यानंतर सुद्धा, विकार किंवा विचार कुठल्याही गोष्टी आल्यानंतर सुद्धा प्रत्यक्ष त्याच्या मागे न जाणं, ही कपॅसिटी अंतःकरणाला ज्यावेळेला निर्माण होते विवेकाच्या आधारे, त्यावेळेला ते मन हळूहळू बुद्धीचे हितकर सांगते आहे त्याला कॉपरेट करायला लागतं. आणि निश्चयात्मिका बुद्धी याचा अर्थ, बुद्धी दोन गोष्टींचा निश्चय करते. एक तर हितकर काय, निश्चय करण्याचा अर्थ स्वरूप ठरवणे. निश्चयाचा अर्थ असा नव्हे की एखादी गोष्टीचा निश्चय करणे, आपण जो म्हणतो की ठरवणे. ठरवण्याचा अर्थ स्वरूप ठरवणे. कशाचा निश्चय करते की अंतिम कल्याणकारक गोष्ट काय आहे ह्याचं विवेचन स्वतःमध्ये करून ते ठरवते की नाही नाही, अध्यात्म मार्ग आम्हाला जो कळलेला आहे तो नीट आचरण आणि ईश्वराची अनुभूती घेणं अंतिम कल्याणप्रद आहे. हे बुद्धीला कळलं म्हणजे फायनल आवश्यकताचे काय आहे. पण असं जरी झालं तरी ईश्वर प्राप्ती, आत्मज्ञान हे शब्द म्हटले तरी त्याचं स्वरूप काय आहे हे बुद्धीला कळायला लागतं. की गोइंग टू सेल्फ, बिईंग विथ द सेल्फ हे करता करता आमचं मूळ स्वरूप हे चैतन्यमय आहे हे बुद्धीने ठरवणं की आत्मज्ञानासाठी किंवा ईश्वर प्राप्तीसाठी तर कुठेतरी जात बसले. आज या गुरूंच्या पायाशी, उद्या त्या गुरूंच्या पायाशी, मग ह्यांचा मार्ग बघू, मग त्यांचा मार्ग बघू. त्याला पुलंनी जे म्हटलंय की त्यांना आध्यात्मिक भूक नाही तर आध्यात्मिक खाय लागलेली होती. तसं आध्यात्मिक खाय लागून उपयोग नाहीये. आम्हाला कळलं पाहिजे की काय केल्याने हे होणार आहे. उगीच सगळीकडे फिरत बसणं आणि त्याला आम्ही आध्यात्मिक आहोत असं म्हणणं, हा मनाचा बहिर्गामी वृत्तीच आहे. ती चंचलत्वच आहे. त्याला व्यावहारिक चंचलत्व तितकं आवडत नाही, मग ते आध्यात्मिक चंचलत्व निर्माण करतं. म्हणून त्याला एका ठिकाणी एका मार्गाशी आणि बाहेर कुठेही न जाता स्वतःपाशी येऊन थांबायला हवंय हे त्याला बुद्धीने ठरवायला लागतं. म्हणून अध्यात्मामध्ये केवळ भावनेने होणार नाहीये हे निश्चित गोष्ट आहे. कारण स्वरूपच जर नाही कळलं आम्हाला प्राप्त काय करायचंय, मागच्या वेळेला ते उदाहरण जसं कलावती यांच्यात दिलं होतं की परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आम्ही ध्येय निश्चित न करता वावरणं, म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की मॅप न काढता बिल्डिंग बांधायला घेणार काय.
का बांधतोय माहिती नाही, काय होईल माहिती नाही. तसं आत्मज्ञान म्हणजे काय, ते स्वतःपाशी वृत्ती ठेवण्याने, हळूहळू सेल्फ एन्क्वायरी करण्याने, हु एम आय, मी कोण ऐसा हेत धरुनी पाहता देहातीत. कॉमन सेन्सचा भाग आहे. मी कोण असा म्हणून आतमध्ये बघितलं की मी शरीराशी संबंधित आहे, पण शरीर म्हणजे मी नाही हे त्याला लगेच कळतं. बुद्धीला फार काही त्याच्यामध्ये सेन्स नाही. पण अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय. अशा प्रकारे स्वतःचं वेगळेपण हे केवळ बुद्धीला ॲप्रिशिएट झालं. ॲप्रिशिएट झाल्यानंतर ते ॲक्च्युली अनुभवाने शरीराच्या आणि मनाच्या व्यापारांपासून वेगळं करणं, ह्याच्यासाठी म्हणून अवलोकिता नेमस्त हे करण्याची गरज आहे. हे त्याला म्हणून डेस्टिनेशन काय आहे त्याची क्लॅरिटी फर्स्ट थिंग. आणि ते डेस्टिनेशन जर का आम्हाला अनुभवाच्या पातळीवर यायला हवं असेल तर त्याच्यासाठी कुठला मार्ग चालावा लागणार आहे, एकच मार्ग. म्हणून सुनील चिंचोळकरांचं एक वचन आहे की काय लागतं खरं तर अध्यात्मामध्ये, एकच गुरु, एकच उपासना आणि एकच ग्रंथ. काही फार लागत नाहीत. एक ज्ञानेश्वरी पुरेशी आहे, एक दासबोध पुरेसं आहे, काय एकच गीता पुरेशी आहे. आम्हाला 10 गोष्टी वाचायची गरजच नाहीये. कारण त्याच्यामध्ये आमची जर का मॅच्युरिटी तितकी नसेल तर आम्ही बुद्धिभेद करून घेऊ सारखा स्वतःच, की इथे असं म्हटलंय तिथे तसं म्हटलंय, आणि कोणी काय म्हटलंय ह्याच्यामध्ये आम्ही सारखं जर का चंचल गोष्टीमध्ये राहिलो, क्लॅरिटी आणण्यासाठी वगैरे ठीक आहे, पण सारखं आम्ही वेगवेगळ्या गोष्टींशी संबंधित होऊन राहिलो आणि आज ही उपासना करून बघू, उद्या ती उपासना करून बघू. मुख्य निश्चय तो ऐसा, एक निश्चय तो आहे ऐसा, मुख्य देव कोण कैसा, असं समर्थांनी म्हटलंय. नाना देवाचा वळसा करूची नाही. आज हा देव, उद्या तो देव, मग वारांनुसार आम्हाला सगळं ठरवून दिलंय. आमच्याकडे सगळ्या प्रकारची व्रतं असतात, करा इफ पॉसिबल. पण मुख्य देव आत्मदेव, आतमध्येच आहे तो, कुठेही जाण्याची गरज नाही. मग ही निर्मिली देव तो ओळखावा, असं समर्थांनी म्हटलं. त्याच्यामधून स्वपाशी यायला जगी थोरला देव तो चोरला असे, असं त्यांनी म्हटलंय. थोरला देव म्हणजे आत्मदेव, तो चोरलेला आहे. चोरलेला आहे म्हणजे तो जणू काही सगळ्या उपाधींनी झाकलेला आहे आणि त्याच्याकडे आमचं लक्ष जात नाही. त्याच्याकडे लक्ष दिलं असता दुसऱ्या काहीही उपासना कराव्या लागत नाही. म्हणून ह्या एकूण जो प्रवाह आहे ऍक्च्युली गीतेचा, त्याच्यामध्ये एवढी जोरदार टीका भगवंतांनी केलेली आहे सकाम कर्मकांडावर, की उपासना कर्मामध्येच आहे. यज्ञ याग करतो आहे, वेगवेगळ्या देवतांना बसतो आहे. कशासाठी करतोय? पुण्यप्राप्ती व्हावी. कशासाठी करतोय? देवता मला प्रसन्न व्हावी, तिच्याकडे मला वर मागता यावा, मग स्वर्गप्राप्ती व्हावी. या सगळ्या गोष्टी भाबडेपणा आहे आणि स्वतःची फसवणूक करून घेणं आहे. ज्या वेळेला तुला कळेल की या सगळ्या गोष्टी सोडून गोइंग टू सेल्फ हा एकच मार्ग होईल, त्यावेळेला काय होईल तर त्यावेळेला यदा ते मोह कलिलम बुद्धीर व्यतितरश्यती, हा सगळा मोहच आहे. कारण की आंतरिक सुख व्यक्तिमत्वाला धरून असलेलं आणि इंद्रियांना मिळणारं सुख, याचा अंतःकरणाचा पगडा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हे ध्येय निश्चित होत नाही की आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. कशासाठी करायचंय? कशासाठीही नाही करायचं, आत्मज्ञानासाठीच आत्मज्ञान करून घ्यायचंय. त्याचा व्यावहारिक बेनिफिट आम्हाला काहीही होणार नाही आहे. व्यावहारिक बेनिफिट एवढाच आहे त्याच्यामध्ये की तुम्ही सॉर्टेड असाल जगात वावरताना, तुम्ही सारखे वाहवत जाणार नाही, तुम्ही स्थिर असाल. पण याचा अर्थ तुमच्या सगळ्या गोष्टी आता टेकन केअर बाय गुरु किंवा टेकन केअर बाय सुप्रीम गॉड वगैरे अशा काही होणार नाहीयेत. त्या जशा व्हायच्या तशाच होत राहणार आहेत. संतांच्या बाबतीत पण त्या तशाच झाल्या. हे ऍक्सेप्ट करणं की ज्ञानासाठी ज्ञान, भक्तीसाठी भक्ती, योगासाठी योग, कशासाठी तरी काहीतरी करणं ही आमची सारखीची अंतःकरणाची ठेवण झालेली आहे. का करतोस? कोणीतरी चांगलं म्हणावं म्हणून करतो. का करतोस? मला अमुक एक लाभ हवा म्हणून करतो. बंद. यदा ते मोह कलिलम बुद्धीर व्यतितरश्यती. लहान मुलांसारखं असतात संत, असं ज्ञानीपुरुष, असं काय म्हटलं जातं? लहान मुलं का खेळतं? कशासाठीही त्याला खेळण्यासाठी ते खेळत असतं, स्पर्धेसाठी पण खेळत नसतं. त्याला खेळावं असं वाटतं म्हणून खेळतं. त्याला पूर्वी एक बहुतेक चिन्मयानंद स्वामींचं किंवा विनोबांचं ते वाक्य आहे की लहान मुलं ज्याप्रमाणे समुद्राच्या किनारी वाळूपासून छोटे छोटी घरं आणि काय काही बांधतात आणि नंतर आई वडिलांनी बोलावलं घरी जायला संध्याकाळ झाली म्हणून की ती स्वतःच मोडून निघून जातात. त्यांना माहिती असतं त्याचं काही करायचं नाहीये.
पण एक खेळ म्हणून आनंदाने ती वावरत असतात. तशा प्रकारे ज्ञानी व्यक्ती ही व्यवहारामध्ये आनंदासाठी वावरत असतात. कर्माचा प्रवृत्ती त्या त्या ज्ञानी व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकते. जसं रमण महर्षींनी काही प्रत्यक्ष कार्य केलं नाही, समर्थांनी सर्व प्रकारचं कार्य केलं, ग्रंथनिर्मिती केली, राजकारणासाठी काम केलं, राष्ट्रकारणासाठी, समाज उधारण्यासाठी काम केलं. प्रत्येकाची प्रवृत्ती ज्ञानी व्यक्तीची प्रकृतीनुसार वेगवेगळी आहे, पण ती करणं किंवा न करणं हे जरा अंतःकरणाला कंपल्शन नसतं. हा आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. आम्हाला अंतःकरणाला कंपल्शन वाटतं. माझी कोणाकोणाबद्दल काय काय जबाबदारी आहे, सकाळी उठून उद्या मला हे करायचं आहे, नाहीतर प्रॉब्लेममध्ये येईल, असं सारखं बर्डन घेतलेलं अंतःकरण कर्मामध्ये तितक्याच सहजतेने असतं. ते कदाचित ज्ञानी व्यक्तीपेक्षा अशी व्यक्ती कर्मकुशल पण असू शकेल, पण अंतःकरण बर्डन घेऊन आहे, कर्तव्य भावनेचं बर्डन आहे, परिणाम काय होईल याचं बर्डन आहे, आणि तसं झालं तर माझं काय होईल याचं एक बर्डन आहे. ते ज्ञानी व्यक्तीला नसतं. ते सहज कर्म करत असतात. नोकरी करत असले तरी सुद्धा सहजच करत असतात. कारण आतमध्ये हा भाग असतो की ह्या गोष्टी होण्यानं होण्याने मी काही आतमधून हलत नाही. इतकी निश्चिंतता अंतःकरणाला प्राप्त होणं, यदा ते मोहकलिलम बुद्धीर व्यतितरशती, या सगळ्या घोळांमधून तू ज्यावेळेला बाहेर पडशील, तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य. आजपर्यंत तू जे ऐकत आलास आणि काय काय ऐकावं असं तुला वाटत आलं, समजून घ्यावं, या सगळ्यातून बाहेर पडशील. म्हणून गोइंग टू सेल्फ इज द ओनली वे की तुम्हाला अजून काहीतरी प्राप्त करावं असं जे सारखं वाटत राहतं, सगळ्या उपासना करून पण ते सगळं बंद होऊन जातं. काही अजून आता समजून घ्यायचं नाही. मग तरी पण अभ्यास करावा का वाटतो का? वाटत असेल तर करावा. स्वतःचं स्वरूप हे समजून घेण्यामध्ये एक आनंद असतो. म्हणून संतांचा जो स्वाध्याय असतो, संत पण स्वाध्यायामध्ये असतात, चिंतनामध्ये असतात. स्वामी स्वरूपानंद शेवटच्या त्यांच्या काळामध्ये पण रोज गीतेतला जे ज्ञानी व्यक्तीचे श्लोक आहेत, एक एक चिठ्ठीवर लिहिलेला असायचा आणि त्याच्या चिंतनात असायचं. कशासाठी? स्वभाव म्हणून, आवड म्हणून. आणि एक प्रकारे ज्ञानी व्यक्ती ज्यावेळेला ग्रंथामध्ये डोकावून पाहते, स्वतः आरशात पाहिल्यासारखंच पाहत असते, काही वेगळं नाही. रमण महर्षी त्यांनी काय सुरुवातीला स्वाध्याय विद्या काहीच केलेलं नव्हतं. डायरेक्ट गोइंग टू सेल्फ असं त्यांना आतून आलं. कोणीही गाईड केलेलं नाही की हेच आता समजून घ्यावं की व्हॉट इज द ट्रू नेचर ऑफ सेल्फ. म्हणून सगळं सोडून जाऊन बसले. आणि त्याच्यानंतर पूर्णावस्था प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळेला थोडासा लोकसंबंध सुरू झाला दैववशात, त्यावेळेला तिथे जे वेगवेगळे साधू येऊन राहायचे, साधक येऊन राहायचे, ते त्यांच्याबरोबर ग्रंथ असायचे आणि ते त्याचं पारायण करतील, चिंतन करतील, याच्यामध्ये असायचे. आणि ते मोठ्याने वाचताना महर्षी ते ऐकायचे, फक्त स्वतः मौनातच असायचे. मौन हा त्यांचा काही कार्यक्रम नव्हता, त्यांचा तो स्वभाव होता. आणि ज्या वेळेला ते श्रवण घडायला लागलं, त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की हे आपल्याबद्दलच बोलणं चाललंय, हे लोक अटेंड करण्यासाठी करतात आणि हे प्राप्त आहेत की हे आपल्याबद्दलच बोलणं चाललंय. आणि म्हणून त्यांनी फॉर्मली सगळ्या गोष्टींचा पुन्हा अभ्यास केला की जे अनुभवलं ते करेक्ट आहे, शास्त्रांमध्ये आहे, म्हणजे ही केवळ मलाच पडलेला पहिला प्रश्न नाही, अशा प्रकारची एक मार्ग आहे, असं म्हणून मग ते कुठल्याही मार्गाला डिनाय करत नसत. गुरूंची आवश्यकता त्यांनी कधीही डिनाय केली नाही. त्याचं कारण त्यांना तो लागला अशातला भाग नाही, पण आवश्यकता असणारा जो वर्ग आहे त्यांचा बुद्धिभेद त्यांनी कधी केला नाही. म्हणून जी मॅच्युरिटी अंतःकरणाची आहे, ती मॅच्युरिटी केवळ चित्त स्ववर राहण्यानेच होते, दुसऱ्या कशानेही नाही होत. चिंतन हे त्याची आवश्यकता म्हणजे प्रेरिक्विजिट आहेच, पण केवळ चिंतनाने सारखे अंतःकरण द्विधा मनस्थितीमध्ये जात राहतं, जोपर्यंत त्याचा स्पर्श होत. ते म्हटलं जातं ना की ते 5 किंवा 7 आंधळ्यांची गोष्ट आहे की हत्ती कसा आहे, एकाने त्याचा पायाला स्पर्श केला, एकाने शिपटी धरली, एकाने सोंड धरली, आणि प्रत्येक जण म्हणायला लागला की नाही हत्ती असाच आहे, पण मुख्य हत्ती तसा नाहीये. हे ज्याने त्याला पूर्णत्वाने पाहिलं त्याला कळलं. तसं म्हणजे ज्ञानदृष्टी उघडी न ठेवता केवळ चिंतनाच्या साह्याने, म्हणजे योगस्थिती प्राप्त करण्याची इच्छा न ठेवता किंवा प्रक्रियेमध्ये न राहता केवळ चिंतनाच्या साह्याने आम्ही तत्व समजून घेऊ आणि चित्त स्थिर करू, असं जे वाटतं ते म्हणजे आंधळ्यांनी हत्तीला स्पर्श करणार काय. कारण योग प्रक्रियेने त्याचं प्रत्यक्ष दर्शन घडतं, प्रत्यक्ष अनुभव येतो, आणि मग तो कसा आहे तत्व हे अंतःकरणाला आतून कळायला लागतं की मी आणि तत्वामध्ये भेद नाही.
हे केवळ शब्दवृत्त नाहीत, हे अनुभवाची गोष्ट झाल्यानंतर आता काहीतरी अजून अनुभवावं असं त्याच्यासाठी उरत नाही. आवड असेल तर तो अनुभवेल, पण काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यावर त्याचं काही डिपेंडंट नसतं. अशा प्रकारे बुद्धीने जो निश्चय केला आहे अंतिम स्थितीचा, तो निश्चय त्याच्यासाठी म्हणून प्रोसेस करण्यासाठी ज्या वेळेला मन साह्यभूत होऊन जातं त्यावेळेला मन आणि बुद्धीचं ऐक्य होतं. आपली अवस्था अशी असते की बुद्धीला पटलेलं आहे, बुद्धीला कळतं आहे, ध्यानामध्ये बसल्यावर पण बुद्धीला माहिती आहे की सेल्फवर लक्ष ठेवायचंय, पण मन गोष्टी समोर टाकत राहतं आणि बुद्धीचा कोंडमारा करतं. जनरली सिक्वेन्स असा आहे की आत्म्याकडे जाणारा म्हणून म्हणजे मुख्य तत्वाकडे जाणारी म्हणून जाणीव, आणि जाणीवेकडे लक्ष द्यायला पाहिजे असं सांगणारा विवेक, आणि त्या विवेकाला फॉलो करणारी बुद्धी, आणि बुद्धीला फॉलो करणारं मन. पण चुकून जर का त्याचा मोहरा उलटा झाला, म्हणजे पूर्वेकडे बघण्याऐवजी पश्चिमेकडे बघितलं, तर पहिलं सिक्वेन्समध्ये उभं राहतं ते मन. एकदा का त्याला हातामध्ये लगाम दिले की मग मन म्हणेल तिथे जातं. मनःपूतं समाचरे तसं म्हटलं तर तसं मनाने एकदा का ताबा घेतला की त्याच्या आवडी त्या थ्रो करत राहतं. आणि ध्यानामध्ये आम्ही अनुभवतो ते हेच अनुभवतो की प्राधान्य जे आहे ते बुद्धी आणि विवेकाला नसून मनाला जर का असेल आणि मनातल्या वृत्तीसारखा कंट्रोल करायला गेला होणारच नाही. प्राधान्य विवेकाला द्या की हे करायचंय, हेच करायचं, नाही जमलं तरी हेच करायचंय. अशा प्रकारे बुद्धिप्रधान ध्यान, बुद्धिप्रधान योग म्हणून या अध्यायाला स्वामींनी सद्बुद्धी योग असं नाव दिलेलं आहे. मूळ अध्यायाचं नाव काही सद्बुद्धी योग नाही, सांख्ययोग आहे तो. पण सांख्ययोग याने अंतःकरणात अनेक गोष्टी निर्माण होऊ शकतात. सांख्य दर्शन पूर्वीचं होतं, सांख्य अवस्था सांगितलेली आहे, ज्ञानी अवस्था सांगितली आहे. सद्बुद्धी योग, योगाला बुद्धीची आवश्यकता ध्यानाला ही आहे की तिला प्राधान्य द्यावं लागतं योगाच्या प्रोसेससाठी. जर का ते बुद्धीने ठरवून नाही केलं आणि आम्हाला बसल्या बसल्या जमेल, कदाचित काही वेळेला शांत वाटेल, काही वेळेला शांत वाटणार नाही, काही वेळेला ध्यानाची गोडी वाटेल, काही वेळेला ध्यानाची गोडी वाटणार नाही. कॉन्क्रीट हातात काहीच येणार नाही, तत्वाचा स्पर्श होणार नाही अनलेस अँड अनटिल बुद्धी समोर राहील. म्हणून ध्यानाची प्रोसेस ही केवळ रिलॅक्सेशनची प्रोसेस नाही. आपली तरी ज्यांना ती रिलॅक्सेशनची म्हणून वापरायची असेल त्यांनी वापरावं जरूर, पण रिलॅक्सेशन तरी कशाचं? मनाचं. मन जोपर्यंत वृत्ती निर्माण करते तोपर्यंत रिलॅक्स वाटत नाही. अस्वस्थ कधी वाटतं? मनात वाकडे तिकडे विचार येत आहेत, कंट्रोल नाही, अस्वस्थ आहे. मनातले विचार ज्या वेळेला अलाइंड होतात त्यावेळेला, वृत्ती अलाइंड होतात त्यावेळेला शांतच वाटत असतं. म्हणून रिलॅक्सेशन आपोआपच मनाला घेईल. पण बुद्धीही रिलॅक्स झाली तर ती शून्य अवस्थेकडे जाईल आणि ते बरं वाटणं बरं पुन्हा व्यवहारात आहे ना, ह्याच्या पलीकडे हातात काही लागणार नाही. तत्वाचा स्पर्श व्हायला हवा असेल तर बुद्धीने जाणीवेचा वेध घ्यावा लागेल आणि याच्यासाठी विवेकाने सारखं ठोकत 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 त्या मनाला तिथे आणावं लागेल. हा प्रवास ज्या वेळेला अंगवळणी पडतो त्यावेळेला मन आणि बुद्धीचे ऐक्य अर्थी, आणि मग त्यावेळेला चित्त कुठली अनुभवतं? अवस्था समत्व ही अवस्था. कारण चित्त म्हणजे सतत चिंतन करण्याची, अंतःकरणाची प्रवृत्ती. अमुक एक ठरवलं संकल्प आणि त्याच्यानंतर ते पटलं बुद्धीला आणि निश्चय केला तिने हे करायचं, मग त्याच्या संबंधी विचार चित्तामध्ये सारखे सारखे उमटत राहतात. त्याला चिंतन हे सारखं करण्याची, अंतःकरणाची प्रवृत्ती. ज्यावेळेला शांत होते त्यावेळेला ते चित्त तत्वाशी संलग्न झाल्यामुळे समत्व अनुभवतं. म्हणून व्यावहारिक समत्व हा एक वेगळा भाग आहे. तत्वाशी समत्व. सम या शब्दाचा जर का तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्थ शोधलात तर अनेक अर्थ सापडतात. म्हणजे हे आत्ताचं गुगलचं आणि डिक्शनरी उघडावं लागत नाही. तर समचे अर्थ इतके सुंदर आहेत. एक तर समचा एक अर्थ सारखा हा तर आहे की चित्त बॅलन्स्ड राहतं, आणि दुसरा एक अर्थ आहे पूर्ण, स्वतःचं पूर्णत्व ते अनुभवत राहतं आणि त्यामुळे ते सम राहतं. आणि ते समत्व हे तत्वाचा अनुभव अंतःकरण घेतं आहे. मधूनच एखादी वृत्ती उठली तरी ती पण तत्वसंबंधी आहे, प्रक्रियेसंबंधी आहे, ईश्वर संबंधी आहे. त्यामुळे ती हार्म नाही करत. पाण्यात दगड टाकल्यावर का नाही होत. पाण्यामध्ये एखादा ॲडिशनल प्रवाह निर्माण झाला तर जितकं काही ईज असते तसं अंतःकरण ईजमध्ये असतं. व्यवहारामधले वावरत असताना पण ते ईजमध्ये असतं, कारण आतमध्ये त्याला समत्व साधलेलं असतं. समत्वाचं कारण काय? मन आणि बुद्धी एकत्र झाले. मन आता वेगळीकडे धाव घेत नाहीये,
ध्यान करण्याच्या वेळेला आता पटकन उठाव, कधी एकदा उठावं असं मनालाही वाटत नाही. ते शांतीसुख अनुभवतोय. बुद्धी तत्वाशी संबंधित होऊन गेली आहे आणि चित्त आता दुसऱ्या प्रकारचे कुठले विचार मनामध्ये येतच नाहीयेत. सादर विचारच येत नाहीयेत. आले तरी ते तत्वसंबंधी होऊन राहतंय. अशा प्रकारे अतिशय सहज अवस्थेमध्ये राहणं, रिलॅक्स रिलॅक्स आणि तत्वसंबंधी स्वस्थ असं ज्यावेळेला त्याला जमतं, ह्याची सार जाणं योगाचं आहे. ही अवस्था काही काळ अनुभवणं आणि ती पुन्हा 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 अनुभवता अनुभवता ती आमची बेसलाईनच ठरवून ठेवणं, ह्याची सार जाणं योगाचं आहे. म्हणून ह्या सगळ्या मंत्रांबद्दल, सोहम असेल, ओम असेल, स्व असेल, या मंत्रांबद्दल विचार करताना असं वाटतं की हे मंत्र म्हणजे आम्ही समजतो की हे माध्यम आहे की ज्याने तत्वाचा संबंध आम्ही करून घेतो अंतःकरणाला. पण ऍक्च्युली बघायला गेलं तर सोहम सारखा मंत्र हा इट इज अ कॉन्स्टंट रिमाइंडर टू अस की आम्ही कोण आहोत. 6 तसा त्याला जर का वापरला तर ते अंतःकरण पुन्हा 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 त्याच्याशी तत्वाशी झेपावतं. जेवढं त्याला कळलंय तेवढं तरी ते होल्ड करून राहतं. अशा प्रकारे पूर्णत्वाने समत्व आम्हाला साधेल तेव्हा साधेल, क्षणापुरती समत्व, मोमेंटरली समत्व, याने त्याची चव आम्हाला मिळेल आणि त्याची गोडी अंतःकरणाला लागेल. हे योगाचं सार, बुद्धियोगाचं सार. हे अनुभवता अनुभवता ती व्यक्ती पुढे कशी होते तर देखे अखंडित प्रसन्नता. आता त्याचा परिणाम आहे तो आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम